वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे अकॅडमिक इयर 2026-27 याच्यासाठी तो चेंज झालेला आहे आणि आपला सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. तर मॅथमॅटिक्स सब्जेक्टमध्ये जो थर्ड चॅप्टर आहे इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स, तर त्याच्या चॅप्टरचं जे एक्सप्लेनेशन आहे तर ते आपण या व्हिडिओपासून स्टार्ट करतोय. तर पहिला जो क्वेश्चन आहे तो रिव्हिजनवरचा आहे, म्हणजे यातला काही पार्ट तुमचा फिफ्थ स्टँडर्डमध्ये झाला असेल. इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स त्याच्यामध्ये रिव्हिजनचा पहिला क्वेश्चन आहे. तर इथे आपल्याला काहीतरी नंबर दिलेत 3, 0, 5, 9, 7 आणि त्याच्यावर खाली क्वेश्चन दिलेले आहेत. तर ऑब्टेन द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स युजिंग ईच डिजिट ओनली वन्स. तर काय करायचं आहे, सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे या बॉक्समधले नंबर यूज करून. आता लार्जेस्ट नंबर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी इथं लिहितो, जस्ट अ मिनिट, सॉरी, लार्जेस्ट नंबर्स. तर शॉर्टमध्ये मी लिहितो लार्जेस्ट किंवा नंबर लिहितो इथे. तर लार्जेस्ट नंबर पाहिजे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा लार्जेस्ट डिजिट घ्यायचा 9, त्याच्यापेक्षा थोडासा स्मॉल 7, नंतर कुठला येणार 5, नंतर येणार 3 आणि नंतर येणार 0. हा झाला तुमचा लार्जेस्ट नंबर. आणि दुसरं पाहिजे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. आता स्मॉलेस्ट ह्यातला सगळ्यात कोण आहे 0. खरं कधीही स्टार्टिंगला 0 हा नंबर असत नाही, त्यामुळे सुरू करताना आपण सेकंड स्मॉलेस्ट घेऊया. तर सेकंड स्मॉलेस्ट कोण आहे, कारण नंबरचं स्टार्टिंगला कधी 0 असत नाही, त्यामुळे 0ला मी घेणार नाही. तर सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे 3. तर स्मॉलेस्ट नंबर लिहिताना 0 पासून सुरुवात करायची नाही, तर कितीपासून करायची 3. हा, आता मध्ये 0 असू शकतो मधल्या नंबरमध्ये, मग घ्यायचा 0. त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे 5, त्याच्यापेक्षा किंचित मोठा आहे 7 आणि सगळ्यात मोठा नंबर आहे 9. तर हे झाले तुमचे लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स. एक डिजिट फक्त एकदाच यूज केला. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स इन अ 100 प्लेस इन ईच नंबर्स. आता 100 प्लेसला जर बघितलं तर इथं युनिट 10 100. तर 100 प्लेसला किती आहे, इथे 5 आहे. आणि दुसऱ्यामध्ये इथं सुद्धा 100 प्लेसला कोण आहे 5. तर प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 असं लिहा या उत्तरामध्ये. पहिल्याचं आन्सर हे 2 येणार, पहिल्याचा आन्सर मिळाला. आता जर का दुसऱ्याचा आन्सर पाहिजे असेल तर असं लिहायचं प्लेस व्हॅल्यू ऑफ 5, म्हणजे 100 प्लेसला कोण आहे, दोघांच्या मध्ये पण 5 आहे. ओके, तर त्याची प्लेस व्हॅल्यू किती आहे, प्लेस व्हॅल्यू इज 500. ओके, तर ती येणार 500. तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता मेन पॉईंट आपल्याला स्टार्ट करायचा आहे नॅचरल नंबर्स अँड होल नंबर्स. आता समजा क्लासमध्ये तुमच्या बँच आहेत, ते जर मी काउंट करायला सांगितले तर तुम्ही काय करणार, काउंटिंगसाठी बँच काउंट करायला सांगितलं तर 1 2 3 4 5 6, म्हणजे जे नंबर आपण काउंटिंगसाठी वापरतो. काउंटिंग करताना आपण कधी पेज नंबर 0, पेज नंबर 1 असं म्हणत नाही, तर काउंटिंग करून स्टार्ट करतो आपण. वी स्टार्ट काउंटिंग फ्रॉम 1 पासून आपण स्टार्ट करतो. आणि ते जे पुढचे नंबर्स आहेत ते सगळे काय आहेत, नॅचरल नंबर्स. सो वी यूज द नंबर्स टू काउंट द ऑब्जेक्ट इन अ ग्रुप. काउंटिंग करण्यासाठी त्यांना आपण काय म्हणतो, काउंटिंग नंबर सुद्धा म्हणतो. आणि काउंटिंग नंबरलाच मॅथ्समध्ये एक नाव आहे नॅचरल नंबर्स. द नॅचरल नंबर्स ग्रुप 1 2 3 4 100 200 300 असं करत 900 951, मध्ये कुठेतरी हा असणार 29,761. असे कितीतरी नंबर्स आहेत. म्हणजे ते किती आहेत तर ते संपतच नाहीत, अनंत आहेत. दे आर इनफायनाईट. फिलिंग द ब्लँक्स मध्ये येऊ शकतं. नॅचरल नंबर्स आर इनफायनाईट. किती आहेत ते, इनफायनाईट, म्हणजे अनंत आहेत. ओके, सॉरी, जस्ट अ मिनिट. नॅचरल नंबर्स आर इनफायनाईट. ओके, अनंत आहेत. वी यूज नॅचरल नंबर्स इन मेनी प्लेसेस इन अवर डेली लिव्स. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये नॅचरल नंबर बऱ्याचदा वापरतो. अकॉर्डिंग टू 2000 and 1100 सेन्सस, द पॉप्युलेशन ऑफ सिटी वॉज. आता हे जर तुम्हाला नंबर काउंट करायचा असेल तर युनिट 10 100 1000 10,000 लाख 10 लाख करोड. तर कुठला आहे तो, तर तो आहे 1,24,42,373. म्हणजे नॅचरल नंबरचा यूज झाला की नाही बघा. द नंबर ऑफ बुक्स इन अ एक्झिबिशन वॉज 23,74,333. ओके, तर 1 2 3 4 हे काय आहेत, सगळे पुढचे नॅचरल नंबर्स आहेत. 7 + 5 केलं तर किती मिळतोय, 7 + 5 12. 12 सुद्धा कसला नंबर आहे,
नॅचरल नंबर आहे. म्हणजे 2 नॅचरल नंबरची जर मी ॲडिशन केली, 2 नॅचरल नंबरची, तर मला ॲन्सर सुद्धा काय मिळतं? नॅचरल नंबर. आता 7 मायनस 5 केलं तर नॅचरल नंबर मिळतंय. पण समजा आता प्रश्न तुमच्या डोक्यात आला पाहिजे, की जर नंबर फक्त आता शोध लागला नाही असं समजा अजून काही. एवढेच नंबर आपल्याला माहिती आहेत आणि जर का आपण 5 मायनस 5 केलं तर ॲन्सर किती येणार? 5 मायनस 5 इज 0. मग 0 कुठं होता का आपल्या नॅचरल नंबरच्या लिस्टमध्ये? तर नाही. ओके. इज द 0 नॅचरल नंबर? दिस answer of this is no. 0 is not natural number. So the smallest natural number is 1. सगळ्यात लहान नॅचरल नंबर कुठला आहे? 1. 1 is the smallest. स्मॉलेस्ट म्हणजे सगळ्यात काय येणार? लहान नंबर. कॅन यू टेल लार्जेस्ट नंबर? दुसरा क्वेश्चन आहे बघा. कॅन यू टेल लार्जेस्ट नॅचरल नंबर? सगळ्यात मोठा सांगता येईल का नॅचरल नंबर? नो. वी कॅनॉट टेल लार्जेस्ट, शॉर्ट मध्ये लिहितो मी, नॅचरल नंबर. ओके. सो आपण लार्जेस्ट मात्र सांगू शकत नाही. आता याच्या पुढचा जर बघितला आपण पार्ट, इथे एक पॅरेग्राफ दिलेला आहे आपल्याला. आय एम झिरो टॉकिंग, म्हणजे झिरो बोलतोय असं तिथं म्हटलंय. झिरो तुमच्याशी बोलतोय, तर काय म्हणतोय बघा. डिअर स्टुडंट, डू यू नो मी? झिरो तुम्हाला विचारतोय की झिरो, मी माहित आहे का तुम्हाला झिरो म्हणजे कोण? आय एम द झिरो इन युअर डेली ॲक्वेंटन्स, म्हणजे रोजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे करताय. आय एम युज्ड टू शो नथिंग, म्हणजे काहीही नसलं की माझा वापर करतात. तुमच्याकडे आता पेन नाही आहे समजा, तर किती पेन आहेत तुमच्याकडे? 0 पेन. ओके. 0 इज माय सिम्बॉल. आय बॉर्न इन इंडिया, माझा जन्म कुठे झालाय? भारतामध्ये झालाय. इफ आय हॅड नॉट बीन डिस्कवर्ड देअर वुड हॅव बीन लॉट ऑफ कन्फ्युजन इन द वर्ल्ड. जर समजा शून्याचा म्हणजे माझा शोध लागला नसता, शून्य काय म्हणतोय, जर माझा शोध लागला नसता तर जगामध्ये फार कन्फ्युजन झालं असतं. कारण शून्य नसला तर मग तुम्हाला असं 10 लिहिता येणार नाही, 100 लिहिता येणार नाही, प्रॉब्लेम येणार सगळे, किंवा त्यातून तोच नंबर मायनस केला, याचा आन्सर आपल्याला मिळाला नसतं. वेन द फ्रॉम, पुढचा आता, वेन फ्रॉम इन द नेम ऑफ देअर वेअर ओनली 9 डिजिट्स फ्रॉम 1 to 9. वेअर डिड द वर्ड डेका कम फ्रॉम द नेम डेसिमल सिस्टीम? तर डेका सिस्टीम मध्ये डेका वर्ड कुठनं आला? वेअर इज द 10th डिजिट? वेअर इज दिस 10th डिजिट? दिस 10th डिजिट इज मी. तो काय आहे? मी आहे. आउटसाइड द इंडिया आय एम नोन बाय द नेम वॉइड, सिफर, झेप्रो, झिप्रा. झिप्रो हॅज बीन ट्रान्सफर्ड टू झिरो इन इंग्लिश. त्यातूनच शब्द तयार झाला झिरो. माय इम्पॉर्टन्स इन मॅथमॅटिक्स इज एक्स्ट्रीमली युनिक. माझं महत्व जरी तुम्हाला मी झिरो वाटत असलो तरी फार महत्वाचं आहे मी मॅथमॅटिक्समध्ये. वन्स आय एम आफ्टर अ नंबर द व्हॅल्यू दॅट नंबर इन्क्रीजेड 10 times. समजा 5 लिहिलं मी, माझ्याकडे 5 रुपीज आहेत आणि मी नुसती त्याच्यावर झिरो वाढले, तर 5चे किती झाले? 5चे 50, म्हणजे किती टाइम्स वाढला तो? 10 times, 10 पटीनं वाढतोय. अनेक शून्य वाढला तर किती वाढणार? 100 पटीनं तो नंबर काय होणार? वाढणार. लक्षात आलं? सो दॅट इज द ब्युटी ऑफ झिरो. वेन झिरो इज इन्क्लुडेड टू द सेट ऑफ नॅचरल नंबर. आता समजा झिरोचा शोध लागलाय आणि जर नंबर हे लिहिले मी 0, 1, 2, 3, 4, याच्यात कोण ऍड केला मी एक्स्ट्रा? आणखीन एक 0. तर त्या सेटला काय म्हणायचं? दॅट इज कॉल्ड होल नंबर्स. त्याला काय म्हणायचं? होल नंबर्स. ओके. तर 0 जर नुसतं हे 1, 2, 3, 4 असते तर नॅचरल, आणि त्याच्यात 0 ऍड केला तर ते सगळे मिळून पुढचे काय झाले? हे सगळे मिळून होल नंबर्स इन्क्लुडिंग 0. द फॉलोइंग शोज गिव्स द अल्टिट्यूड, म्हणजे हाईट ऑफ ईच ऑफ 5 पीक इन द वर्ल्ड इन अ मीटर्स अबाव सी लेवल. नेम ऑफ पिक्स इन द वर्ल्ड: K2 आहे, लिओटेस आहे, माउंट एव्हरेस्ट आहे, त्याच्यानंतर मकालू आहे, त्याच्यानंतर पुढे आहे तो कांचनजुंगा आहे, तो आहे. त्याच्या हाईट्स दिलेल्या आहेत. जर सी लेवल पासून म्हणजे समुद्र सपाटीपासून ते किती उंचीवर आहे ते दिलेलं आहे. ऑब्झर्व द टेबल अँड राईट द आन्सर गिवन द क्वेश्चन. हाऊ मेनी मीटर्स हायर इज माउंट एव्हरेस्ट दॅन मकुला? तर आता माउंट एव्हरेस्ट कितीच आहे? तर 8,849, आणि मकुला कितीच आहे? तर 8,485. तर कितीनं जास्त आहे, कितीनं मोठा आहे तो? तर मायनस करावा लागेल. म्हणजे 9 मायनस 5 किती येणार? 4. 4 मायनस 8 होणार नाही, कॅरी घ्या 7, तर हे होणार 14.
14 मायनस 8 6 7 मायनस 4 3 8 मायनस 8 0 म्हणजे कितीनं जास्त आहे तो 364 मीटर न जास्त आहे. ओके, माउंट एव्हरेस्ट काय आहे जास्त आहे त्याच्यापेक्षा. ओके, आता ते केल्यानंतर इथे पुढे आहे दुसरा क्वेश्चन. राईट द नेम्स ऑफ द पीक्स इन असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर हाईट. आता कुठल्या ऑर्डरमध्ये लिहायचं आहे? असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने लिहायचं आहे. तर सगळ्यात पहिल्या नंबरला जर बघितलं आपण 8 4 आहे, बाकी सगळे 8 5 आहेत. तर पहिल्या नंबरला हा येईल 1. 8 4 आहे, 8 4 8 5. त्यानंतर 8 5 1 6 आणि 8 5 हा येणार 2 नंबरला, त्याच्यापेक्षा जरासा मोठा आहे. त्याच्यानंतर 8 5 8 6 हा 3 नंबरला येणार. परत हा 4 नंबरला येणार हा, आणि सगळ्यात मोठा कोण आहे? माउंट एव्हरेस्ट 5 नंबरला. तर अशा प्रकारे ही नावं काय करा, इथं लिहून काढा दुसऱ्याच्या आन्सरसाठी. राईट द नेम ऑफ पीक्स इन डिसेंडिंग ऑर्डर. आता उलट करायचं. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात मोठा पहिला म्हणजे 5व्या नंबरचा पहिला आल्या, नंतर 4 नंबरचा, नंतर 3 नंबरचा, नंतर 2 आणि नंतर 1. तर ते इथं लिहून काढा. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमानं, मोठ्यापासून लहानाकडे. असेंडिंग ऑर्डर चढत्या क्रमानं. ओके, सो ते केल्यानंतर आता इथे रिव्हिजन. द स्मॉलेस्ट होल नंबर इज 0. होल नंबर कुठून स्टार्ट होतो? 0 पासून. 1 2 3 4 आणि पुढचे सगळे. तर सगळ्यात लहान कुठला त्यातला? 0. कॅन यू टेल मी द लार्जेस्ट होल नंबर? नो, कारण इनफायनाईट आहेत, अनंत आहेत. तर इनफायनाईट असल्यामुळं नो, वी कॅनॉट टेल लार्जेस्ट होल नंबर असं लिहा. ओके, नो वी कॅनॉट टेल लार्जेस्ट होल नंबर. आता मॅथमॅटिकल डिस्कशन आहे. आसावरी वॉन्ट टू बाय द लॅपटॉप अँड मोबाईल फोन. राईट डाऊन द अप्रॉक्सिमेट अमाऊंट शी विल नीड टू बाय दोज आयटम्स. तर तिला ती जर खरेदी करायची असतील तर सर्वसाधारण किती खर्च येईल असं तुम्ही तयार करा. फ्रेम अँड सॉल्व वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम्स तयार करा की ज्याच्यामध्ये ॲडिशन येईल, सबट्रॅक्शन येईल, ते तयार करा. फ्रेम म्हणजे तुम्हीच तयार करा आणि तुम्हीच सोडवायचे. युजिंग द वर्ड्स रिटन ऑन द बोर्ड. हाऊ मच लेस, हाऊ मच मोअर, टोटल कॉस्ट, अशा प्रकारचे प्रॉब्लेम तयार करा. तर बघा, अप्रॉक्सिमेट समजा लॅपटॉपची व्हॅल्यू आहे आपण घेतली 40,000च्या आसपास, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त घ्या. कॉस्ट ऑफ मोबाईल फोन म्हणजे 15,000 घेऊ शकता मोबाईल फोनची. मग पहिला वर्ड प्रॉब्लेम काय होईल बघा. आसावरी वॉन्ट टू बाय अ लॅपटॉप फॉर 40,000 अँड मोबाईल फोन फॉर 50,000. व्हॉट विल बी द टोटल कॉस्ट ऑफ बोथ. तर ही लॅपटॉपची आहे, ही मोबाईलची. तर दोघांची काय करावी लागेल? ॲडिशन केल्यावर किती येणार टोटल कॉस्ट? सो द टोटल कॉस्ट सी विल नीड इज 55,000. आता हाऊ मच मोअर, कितीनं जास्त आहे? द कॉस्ट ऑफ मोबाईल इज 40,000 अँड द कॉस्ट ऑफ मोबाईल फोन इज 15,000. हाऊ मच मोअर डज द लॅपटॉप कॉस्ट दॅन द मोबाईल फोन. कितीनं जास्त असेल? तर लॅपटॉपची कॉस्ट किती आहे? 40,000. मोबाईलची किती आहे? 50. मायनस करायला पाहिजे. तर 40,000 मधून 15,000 मायनस केल्यावर किती येणार? 25,000. सो द लॅपटॉप कॉस्ट 25,000 मोअर दॅन द मोबाईल कॉस्ट. हाऊ मच लेस, असं तयार करू शकता. आसावरी लुक्स ॲट द मोबाईल फोन वर्थ 50,000 अँड लॅपटॉप वर्थ 40,000. हाऊ मच लेस प्राइस द मोबाईल फोन ॲज कम्पेअर्ड टू लॅपटॉप. मोबाईलचा लॅपटॉपपेक्षा कितीनं कमी आहे? तरी पण मायनसच करावं लागेल, आणि तो कितीनं कमी आहे? 25,000. सो मोबाईल फोन कॉस्ट 25,000 लेस दॅन द लॅपटॉप. तुम्ही काय किमती, समजा तुम्हाला वाटलं लॅपटॉप 1,00,000चा आहे असं घेतला, ओके, आणि मोबाईल फोन वाटला तुम्हाला 50,000 40,000, तसंही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ते स्वतः तयार करायचं आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्ही तयार करायचे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे आता पुढचा व्हिडिओ आपण ऑलरेडी तयार केलाय 3.1चा.